शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेतील सत्तेचे वाटप सूत्र बुधवारी रात्री समोर आले। उपमहापौरांसह स्थायी समितीचे सभापती भाजपकडे तर महापौर व महिला बाल कल्याण समिती राष्ट्रवादीकडे जाणार आहे। दरम्यान बुधवारी रात्री राष्ट्रवादीकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी व मबाग समितीची नावे निश्चित करण्यात आली। आमदार संग्राम जगताप यांचे कुटुंब प्रथमच सार्वत्रिक निवडणुकी लढवण्यापासून दूर राहिले। महापालिकेत जगताप कुटुंबांपैकी कोणीतरी एक असावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आल्यानंतर विकी जगताप यांचे नाव स्वीकृतीसाठी निश्चित केल्याचे समजते। राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षमता आणण्यासाठी उपपदार्थांवर प्रक्रिया प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यासाठी सरकारने निकष निश्चित केले असून याबाबतचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे। यातून साखर कारखाने आर्थिक अडचणीतून बाहेर पडतीलच, शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाला FRP वेळेवर देता येईल असा आश्वाद व्यक्त करण्यात आला आहे। न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात 12वीच्या पेपरसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला। या घटनेत म्युनिसिपल कॉलनी सिद्धार्थनगर येथील 17 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 2 मुलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या 2 संशयित आरोपींना अटक करून 3 गुन्ह्यांची उकल केली आहे। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रतिभा पंढरीनाथ साठे यांच्या घरी 22 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास 5 चोरट्यांनी दरोडा टाकला होता। पंढरीनाथ साठे घरासमोर झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील सावेडी नाका परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला। भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने समोर असलेल्या 3 वाहनांना जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले असून या अपघातात 2 जखमी झाल्याची नोंद तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री झाली होती। आणखी 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।